13 तारखे सकाळी 10 वाजता उठावून जातले गोय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत या सोबत परिसराचे निसर्ग उठावण करतले त्याच्या वेळाचे गोवा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रोफेसर विद्यादत्त शेखरेकर हे असतले भुवनेश वसंत बबन सावंत अध्यक्ष गोवा विद्यापीठाचे असतले प्रोफेसर अनुराधा वाघे कृष्णदास शेनेगडवा भाषा आणि साहित्य महाशाळा यांच्या वतीने ती उपस्थित असतली त्यामुळे आम्ही हे वडणार असा ते या प्रमाणे मग नोंद करूची दिसता झारखंडाचे एक महत्त्वाचे विचारवंत साहित्यकार आणि राम मनोहर लोहिया गांधी यांच्या विचारांचा प्रभाव तुमच्या साहित्यात वावरत असा असे नामनेचे संशोधक आणि अभ्यासक शशिकुमार झा या पुढाय संविधानाच्या किंवा परिसंवादाच्या उत्तम सोहळ्याच्या उपरांत मूळ स्टॉक करतो त्याला तीन वाटे प्रसिद्ध आणि त्याच्या उपरांत पहिले सत्र रत्न रायकर आणि फायटर गोविंद केळेकर या मागण्यासाठी एक पॅनल डिस्कशन एक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतो त्यातून नामेचे पत्रकार आणि लेखक राजू नाईक या सत्राचे अध्यक्ष असतील आणि त्याच्यामुळे साहित्य अकादमी पुरस्कार कीर्तिवंत हिमा नाईक लेखिका तसेच साहित्य अकादमी कीर्तिवंत पुरस्काराचे दिलीप बोरकर आणि निंबाचे संपादक दिलीप बोरकर आणि रोहिणी केळेकर जी रवींद्रबाब केळेकरांची सून असा घरची व्यक्ती अशी आम्ही त्या पॅनल डिस्कशनात पहिले दिसता जेवणापुराचे सत्र भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान एक विचार करतात म्हणजे रवींद्रबाब केळेकर फक्त कोकणी साहित्यिक कोकणी विचारवंत कळावर कोकणी अकॅडमी शासित आहे ना त्यांनी भारतीय स्वरूपात किंवा राष्ट्रीय भावनेचे वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केले असतात म्हणून एक खाशेले सत्र भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान एक विचारवंत आपण अध्यक्ष असलेले निवृत्त प्राचार्य लेखक आणि ग्रंथवाचक डॉक्टर नारायण देसाई वाटाघोटी असलेले पुणे विद्यापीठाचे निवृत्त प्रोफेसर प्रदीप गोखले IIT मुंबईचे प्रोफेसर सी टी सेबेस्टियन आणि भारतीय लेखक आणि पत्रकार जे दिल्ली सत्र अरविंद भवन जे या सत्रात वाटाघोटी त्याच्या उपरांत महत्त्वाचे सत्र असलेले त्यामुळे ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित साहित्य साधक केळेकर म्हणजे त्याच्या साहित्यिक अभिव्यक्ती भितर कसल्या तुमचे आशय विषय आहेत त्याचे कसले विचार आणि माहिती त्याचे परिचय जातले परिचयाच्या पूर्णानंदचारी त्या परिचयाचे अध्यक्ष असतले त्यातून डॉक्टर काची जोशी डॉक्टर गिरीश कोमिश प्राध्यापिका कृपाली नाईक भवाना आणि देवीदासा प्रेम हे मोगूळ सांगून येतले या तऱ्हेने मोगूळ विद्यापीठात शिक्षिका प्राध्यापक उर्वशी नाईक प्राध्यापक विनीत पेळी त्या सत्रात पाठवली त्याच्या उपरांत पहिल्या दिवसा 3.5 वर्षाचे जन्माच्या ज्ञानपीठात रवींद्र केळेकर यांची साहित्य साधना हातून आम्ही नवे संशोधक व नवे स्कॉलर्स आणि एक संत देवाचा प्रयत्न केला असा जेणेकरून कोकणी भाषा साहित्य आणि संस्कृत यांच्या मळाची एक संस्कृती अशी निर्माण झाली एखादं रिसर्च कल्चर म्हणता पाहिजे ते जाऊच्या नव्या विद्यार्थ्या आणि स्कॉलर्सना त्यातून वाटा लेखक सुद्धा दिविका पुढे आशाला आंबेडकर आणि सुजाता कांबळे ही कर्नाटकी आणि संशोधक त्यातून वाटत पहिल्या दिवसा आम्ही एवढेकडे 4.5 वर्षांची रवींद्र केळेकरांचे एक खाशेले माहितीपट त्या ठिकाणी जे निर्मिती आणि दिग्दर्शन भवानी दिलीप बोरकर केलेले असा पहिल्या 21 वर्षाच्या माहितीपटाचे प्रदर्शन करणे पहिलेच होते आणि आम्ही झालेले नव्या विद्यार्थ्या कॉलेजचे जाणवतात आमच्या देशातल्या नेतले कोणत्या वेगळ्या वातावरणात सांगतात आपण सरकार दुसरे दिवसा म्हणजे 14 फेब्रुवारी 2024 या दिवसा सकाळी रवींद्र केळेकर आणि गरीबी एकांकी वनके जे खूप दासदायक करायचे तिने सादरीकरणाचे विद्यार्थी असणे त्याचे दिग्दर्शन कौतुक लावलेलं नाटककार त्याने केले असा त्याच्यामुळे कोकणी चळवळीचे दिशादर्शक एक मुख्य गंभीर विषय असतो या परिसरात तो विषय कोकणी चळवळीचे दिशादर्शक ज्ञानपीठ कार्यक्रम केलेला आज एक काय पेपर प्रस्तुत झाले रिसर्च पेपर डिबेट पेपर सबमिशन स्कॉलर त्यातून प्रोफेसर उषाली मांजरेकर जे खूप अधिष्ठाता असतात शनिवार भाषा आणि साहित्य महाशाळेची
ती अध्यक्ष म्हणून होती. त्याला डॉक्टर जयंती नाईक, प्रोफेसर भूषण पाडवे, डॉक्टर हेमंत कोपरेकर आणि संपादक परीक्षित हे रवींद्र केळकर यांच्या मराठी, कोकणी आणि हे भाषातल्या साहित्याचे आपले पेपर सादर केले, प्रबंध सादर केले, जेणेकरून रवींद्र केळकर कोकणी चळवळीचं दिशादर्शक कसं असा हे सिद्ध करण्याचा एक प्रयत्न करण्यात आला. जेव्हा दुसरे साहित्य सृजन आणि साहित्य वाचन नावाची एक संकल्पना घेऊन आम्ही अनेक परत एकदा एक नवा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला असा की रवींद्र केळकरांचे साहित्य रचना ती नागरिकपूर्ण भाषा असता, वैज्ञानिक साहित्य असता, त्यातून त्या वेळची साहित्य जसा आमचे विद्यार्थी सादर करताना उपस्थितांसाठी एक वेगळ्या भाषेने चित्र आणि दुसरे 3 वर्षाचे समारोह व्हावा लागलो. त्यातून गोवा विद्यापीठाचे कुलसचिव रजिस्ट्रार प्रोफेसर सुंदर पुरी व्यासपीठाचे उपस्थित असलेले, तसेच गोवा गव्हर्नमेंट अकादमीचे सचिव पराग नगरसेकर, शाळेबद्ध भाषा आणि साहित्य महासंघाचे अधिष्ठाता प्रोफेसर अनुराधा वाघे, तसेच अतिथी प्राध्यापक संशोधन कार्यक्रम बीआरपीटीचे संचालक डॉक्टर प्रकाश कलेकर उपस्थित असलेले. म्हणतातच या 2 दिवसाच्या रवींद्र केळकर यांच्या जीवनाचे आणि वावराचे आधारित या 2 दिवसाच्या परिसंवादात त्याच्या एकंदर पुरा वावराचा मी या देवाचा मुद्दा केलेला आहे. कारण काही बोललेले वैचारिक साहित्य असत, गणित साहित्य असत, काही चळवळीतील योगदान असत, काही बोललेली एकांकिका असत, काही कोणीतरी त्याच्या वावराची दखल घेऊन तयार केलेली माहिती पण असतात. अशा बहुआयामी वेगवेगळ्या पद्धतीचे आयाम स्पष्ट करते त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या 2 दिवसांच्या परिसंवादाला आयोजित केले असतात. तुमच्याकडे मागता त्याबद्दल प्रसिद्धी तुमची आणि अशा महत्वाच्या वावरात संध्याशी आमचे वैद्य रवींद्रभाऊ केळकर आमचा वाव मला केलेले भाव भाषा तुमच्याकडे मागता. तुमचा जर प्रश्न असेल तर तुम्ही विचारचे. एकूण गजाल पहिले दिवसा तारण सोहळ्यात श्रीमंतांच्या स्मृती आम्ही गोवा विद्यापीठात दाखल करून कोकणी अध्ययन शाखेवरती एक पीयर रिव्ह्यू एक अशा तऱ्हेची संशोधन पत्रिका आम्ही द्वारा 30 मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यातूनही तुम्ही आपल्याकडे गोव्यातल्या आणि गोव्याबाहेर नागरिकच्या अभ्यासकांनी संशोधकांनी त्यातून प्रबंध केलेले असतात. हे प्रोसिडिंग रवींद्र केळकर आणि त्यातून मनोभाव सदस्यांचे कार्याचे काही असतात ते सासा नावाचा वंश